मिस फील्ड का फायदा मिला है, तकरीबन 2 रन मिले हैं और इन 2 रनों से शुरुआत तो हो चुकी है खुटारी टीम की। तमाम दर्शक पूरी तरह से इस मैच को एंजॉय कर रहे हैं। धीरे धीरे जैसे लाइट्स यहाँ पर ऑन होगी वैसे वैसे दर्शकों की तादाद बढ़ती चली जाएगी, क्योंकि काम से घर जब आते हैं, रिलैक्स होते हैं, फ्रेश होकर फिर मैदान की तरफ चले आते हैं। लेकिन इस समय मैदान के क्षेत्र में लॉन्ग ऑन में इस गेंद को फील्ड करने का प्रयास किया फील्डर मयूर ने और वहां पर 2 रन प्राप्त किए। 4 रन इस समय टोटल स्कोर कार्ड के ऊपर। आइए किरण, स्वागत है आपका भी, थोड़े लेट है। हाँ, आराम से आइए, कोई जल्दी नहीं है। लेकिन आपको यदि राहुल बड़ा होना है तो सबसे पहले जो बल्ला लेकर जाता है ना, वो हमेशा कामयाबी की तरफ बढ़ता है। आजकल ऐसा नहीं है। चलिए, मैच वो लाइव देखते रहते हैं और लाइव देखकर पता चलता है उन्हें कि कितना कब राउंड हमारा शुरू होने वाला है, कितने टाइम में। और यहाँ से जब आप देखते हैं तब आप घर से निकलते कि एक ओवर अब बच चुका है, एक इनिंग बची है, तो चलिए आप निकलते। लेकिन रास्ते में अगर ट्रैफिक मिलती है आपको, फिर आयोजनकर्ताओं को बताते हैं कि नहीं, ट्रैफिक में फंस गए थे। ट्रैफिक में फंसने से पहले आप 1 घंटा आगे निकलिए ना। और ये देखिए, यहाँ से गेंद आउटसाइड ऑफ स्टंप दिए, क्रॉस बैटेड खेलने की कोशिश थी बल्लेबाज मयूर की, लेकिन गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं है। डॉट गेंद की ये समाप्ति। 6 रन इस समय टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 6 रन प्राप्ति। डिजिटल लाइव इस समय जीतू गोंदली हमेशा हंसते रहते हो। कवर पॉइंट बिल्कुल नजदीक थे, वहां पर खिलाड़ी थे। अच्छी फील्डिंग, जो कप्तान है इस समय भाया थे भाया। अंतिम गेंद बचे इस ओवर की। फिर से एक बार नितिन सागर, नीलेश के लिए गेंद, लेकिन आउटसाइड टू लेग स्टंप, वाइट करा। अतिरिक्त के रूप में 1 रन स्कोर 1 से आगे आता हुआ। 8 रन। कितना टारगेट बनेगा आज राहुल? 2 मुकाबले चेसिंग के दौरान हमने देखे, आसानी के साथ वो 2 मुकाबले देखने को मिले हैं। चेसिंग करते हुए टीमें आसानी के साथ जीती है। ओह, पूरी तरह से फिर से एक बार ये खराब गेंद, वाइट का इशारा। अतिरिक्त के रूप में 1 रन स्कोर 1 से आगे आता हुआ। 9 रन। हमारे मुकुंद राजे जो आयोजनकर्ताओं की भूमिका में 4 ये चेहरे हम देख रहे हैं, जिसमें हमारे कमलाकर पाटिल साहब है, मुकुंद राजे है, साथ ही साथ हरीश कीनी और उमेश कीनी। ये सभी का ये काफी अच्छा तामझाम खड़ा किया है। जबरदस्त ये आयोजन नियोजन हम देख रहे हैं। और इस बीच बढ़िया यहाँ पर कैच लपक लिया, लेकिन देखना है, कुछ रेफर कर रहे हैं नीलेश मात्रे अंपायर की तरफ। सो दोनों अंपायर आपसी चर्चा में आते हुए, तो देखना इस समय क्या डिसीजन है। यस, तो चलिए यहां से कुछ ये जरूर शरीर को लग कर गई कि जो रन नहीं है। ओके, डॉट गेंद की समाप्ति है और बिल्कुल यहां से ये पहले ओवर का समापन हो चुका है, यानी कि पहले ओवर के समाप्ति के बाद 9 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर।
पहले ओवर के बाद अब दूसरे ओवर की शुरुआत हो रही है और इस टूर्नामेंट की एक विशेषता और देखने को मिल रही है कि 5 ओवर में 5 गेंदबाजों का इस्तेमाल करना अनिवार्य है। तो ऐसे में देखा जाए तो 5 गेंदबाज का इस्तेमाल यानी कि कहीं ना कहीं एक गेंदबाज ऐसा मिल ही जाता है जिसके ऊपर आप आक्रामण कर सकते हैं, आक्रामकता की पारी अदा कर सकते हैं, जिसके ऊपर बड़े हिट खेल सकते हैं। तो देखना है यहां से आप वेलकम उसाट ने टीम, जिनके पहले ओवर में सागर पाटिल ने तो निर्णायक ओवर फेंका है। विकेट तो प्राप्त नहीं हुए इस ओवर में, लेकिन 9 रन जरूर आ चुके हैं। तो रोहित वाघे इस समय गेंदबाजी के तौर पे आ चुके हैं, सामने मयूर मात्रे। हल्के हाथ से सॉफ्ट हैंड से इस गेंद को खेला है, कलाई का इस्तेमाल करते हुए मिड विकेट की तरफ डीप में अच्छा फील्डिंग का प्रयास वहां पर नजर आया है मयूर द्वारा, लेकिन एक ही रन 2 रन मिलेंगे मयूर के लिए और इन 2 रनों के साथ स्कोर 11 के ऊपर। स्वर्गीय शांताराम शेठ एसएस ट्रांसपोर्ट बापू किंग, हाँ 6 हैट्रिक के लिए 2016 रुपए का 26, हाँ 2026। तो देखना है इस वक्त संदीप सेठ बैठे तो उनकी एटीएम बैंक जरूर खुलेगी, इसमें संदेह नहीं है। तो यहां से मयूर पाटिल, मयूर म्हात्रे जो एक आक्रामक खिलाड़ी है, राहुल हमेशा अच्छी पारी खेलने में माहिर माना जाता है खिलाड़ी। ओह ये बिल्कुल स्पेलिक रिटर्न में ये नो बॉल कॉल है और उसके ऊपर ये 4। ये तो आपकी बात सही है, क्योंकि शादी होने के बाद हमेशा इंसान लेट ही आ जाता है, लेट ही पहुंच जाता है। क्योंकि 2 के अब 4 हुए रोशन पाटिल के, जो आज हमारे साथ कॉमेडी डिपार्टमेंट में जुड़ जाएंगे, लेकिन रोशन आज बहुत लेट हुए। अब वजह क्या पता नहीं, लेकिन जीतू ने बताया कि शादी की वजह, हाँ ससुराल गए थे। सो फ्री हिट है, 16 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज तैयार, फिर से एक बार रोहित वाघे की गेंद हो, लेकिन इस समय अच्छी फील्डिंग ऋतिक द्वारा, लेकिन एक ही रन जरूर मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर 17 के ऊपर। 17 रन यानी कि पहले दूसरे ओवर का एक खेल चल रहा है, पावर प्ले यहां पर शुरू है। 3 गेंदें अब तक अभी भी बची हुई है। हमारे गोरख मात्रे पिसारबे के, गोरख आइए, अच्छा खेल जरूर दर्शाया था पिसारबे टीम ने भी, लेकिन हार जीत होती रहती है। लेकिन राहुल कभी कभार जो आप निर्णय लेते हैं उसमें भी आपको सोच विचार विनिमय करना चाहिए। लेकिन इस मैदान में ज्यादा से ज्यादा आज भी मैं देख रहा हूं कि टॉस जीतने वाली टीम फिलहाल बल्लेबाजी चॉइस कर रही है। इसकी वजह मेरे हिसाब से सही यही होगी कि यहाँ पर इस मैदान के अंदर काफी फाइट मुकाबले हो रहे हैं, डिफेंस भी रन हो रहे हैं, तो उससे चलते शायद हर टीम यही सोच रही है कि ज्यादा से ज्यादा रन बनाएंगे और चेसिंग दौरान टीम को रोक पाएंगे। ये सोच उनकी है, लेकिन कभी कभार आपको राहुल सोच के विपरीत चलना होता है। 4 गेंदों का खेल अब तक यहाँ पर समाप्त हो चुका है। 2 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है दूसरी ओर का। स्कोर इस समय 19 रन है, 19 विदाउट लॉस। एक अच्छी शुरुआत है इस समय टीम खुटारी की तरफ से। हल्के हाथों से खेलने की कोशिश, शॉर्ट लेग से बिल्कुल गेंद सीमा रेखा पार कर चुकी है। 4 रनों के लिए ये चौका और चौके के साथ स्कोर में तब्दीली होती हुई।
23 रन 23 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी अंतिम गेंद का खेल बचा हुआ है इस ओवर का, यानी कि देखा जाए तो अंतिम गेंद इस ओवर की बची हुई है। सामने बल्लेबाज नीलेश म्हात्रे, यहां से पूरी तरह से खुलकर खेलने की कोशिश थी है, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं है। डॉट गेंद की समाप्ति तो वहां पर अंपायर ने दर्शाई, लेकिन रेफर किया, रिव्यू लिया गया है, बैटिंग रिव्यू है। यस, तो चेक करेंगे यहां पर। टीम में जी आई है टिम्बा बुम्बा जिन्हें कहा जाता है प्रवीण गायकर की भाषा में। सो यहाँ पर देखेंगे जो रन है इस समय 23। अब एक गेंद क्या है पता नहीं। सागर म्हात्रे, अनिलजी म्हात्रे, मितेशजी कडू, मॅन फ्रॉम खारघर, हे सर्व आमचा कट्टा गँग मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। क्या बात है बहुत ही बढ़िया बात कही सही आपने। तो यहां से 2 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। टोटल 23 रन 23। एक ही विकेट यहां पर अब तक गिरी नहीं है, तो विदाउट लॉस एक अच्छी शुरुआत है मेरे हिसाब से टीम कुटारी की तरफ से। विशाल म्हात्रे जिनका डिसीजन था कि बल्लेबाजी हम करना चाहेंगे, बल्लेबाजी को पसंद थी, उन्होंने दी। टॉस उनके अगेंस्ट लगा था और बिल्कुल यहां से अब बल्लेबाजी करते हुए फिलहाल तो 2 ओवर में यहां से कहीं ना कहीं खुटारी टीम की परिस्थिति अच्छी है। विदाउट लॉस 23 रन। अब गेंदबाजी में संकेत पाटिल आ चुके हैं, ये टीम भी अच्छी है। वेलकम उसाटने टीम, जिनका खेल या जो ट्रॉफी रही थी, जिस तरह से जबरदस्त प्रयास था रुंजन के मैदान के ऊपर एकता चषक, लेकिन भाया वहां पर थोड़े से संभ्रम में पड़े थे। 2 रन पूरे हुए हैं, तो 2 रनों के साथ स्कोर 25 के ऊपर। अब कॉल होना चाहिए, एक दूसरे का कॉल होना चाहिए। यदि ऐसे ड्रॉप हो जाते हैं तो उसमें, इसलिए तो क्रिकेट में तालमेल का अभाव होना चाहिए राहुल, तब जाकर वो क्रिकेट आपका आगे बढ़ सकता है। सो इस समय फिर से एक बार संकेत किए गेंद, सामने बल्लेबाज मयूर के लिए, मयूर ने इस गेंद को उठाया है। बिल्कुल यहां पर डकआउट की तरफ एक गेंद आ चुकी है 6 के लिए। स्पर्धेसाठी आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाची धनराशी आहे 50,000 आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी। आम्हाला 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं। खऱ्या अर्थानं दोस्ती दुनियातील राजा माणूस एकनाथ शेठ म्हात्रे उद्योजक यांच्याकडनं आम्हाला तब्बल 50,000 रुपयाचं आर्थिक योगदान आम्हाला लाभलं। त्यांचा मनापासून आभार। मॅचचा आनंद घेत असतील आमचे गोल्डन मॅन अनिकेत शेठ म्हात्रे, संदेश शेठ म्हात्रे, नितेश शेठ म्हात्रे आणि मितेश शेठ म्हात्रे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं स्वागत। क्या बात है, कुटारी खेल रही है तमाम, क्योंकि कुटारी के जो मान्यवर इस मैच को एंजॉय करें सभी का स्वागत। लेकिन इस समय फिलहाल तो 1 रन जरूर आ चुके। मयूर म्हात्रे जबरदस्त प्रयास करते हुए साथ दे रहे नीलेश म्हात्रे। जबरदस्त क्रिकेट इस समय मैदान के अंदर कुटारी इन दोनों बल्लेबाजों की तरफ से। हमारे जयेश म्हात्रे भी आ चुके हैं युग स्पोर्ट के। जयेश स्वागत है आपका। 32 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। मंगेश म्हात्रे कुटारी के आए हैं, तो मंगेश आइए, आपका भी स्वागत है हमारे अजीज दोस्त। हो इस बीच ये गेंद सिर्फ दिशा देना चाह रहे थे नीलेश म्हात्रे, लेकिन फंस चुके हैं। कोर पॉइंट में बिल्कुल नजदीक इस गेंद को लपक लिया गया है और यहां से पहली विकेट। 32 के ऊपर पहला झटका। थोर समाजसेवक जयेश शेठ म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत। जयेश शेठ या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
तो यहां से अब विशाल म्हात्रे मैदान के अंदर जा चुके हैं। नीलेश के पारिकांत हो चुका है। नीलेश ने 11 रन यहां पर अपने टीम के लिए बनाए हैं। अच्छा योगदान दिया है नीलेश ने, सलामी के तौर पे आकर अच्छा प्रयास किया अपने टीम के लिए। अच्छी साझेदारी बन रही थी इस समय नीलेश और मयूर की, लेकिन गेंदबाज संकेत ने उस साझेदारी को तोड़ दिया है। वो जानते हैं कि रन बन रहे हैं, तो ऐसे में कैसे भी करके एक ब्रेक थ्रू लेना चाहिए। सो वहां पर उन्होंने हासिल किया है। अब विशाल मैदान के अंदर, ये देखिए काफी बेहतरीन, बहुत ही बढ़िया स्ट्रोक था। गेंद सीमा पर 4 रन। षटकार हॅट्रिक असो, आमचे एस एस ट्रान्सपोर्टचे मालक संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडनं 2026 रुपये देण्यात येतील। आमचे बाबाचा ढाबाचे मालक खऱ्या अर्थाने गंगाधर शेठ म्हात्रे देखील मॅचचा आनंद घेतात। विजय शेठ म्हात्रे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। विशाल फिर से एक बार संकेत की अंतिम गेंद इस ओवर की। फुल टॉस थी, बहुत ही बेहतरीन, लेकिन यहां से थोड़े से मिस कर चुके हैं। नितिन वहां पर थे, लेकिन इस वक्त तीसरी की कोशिश कामयाब रही और 3 रन यहां पर पूरे होते हुए। तो यहां से 3 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। टोटल है 39 रन। अच्छी शुरुआत। चलिए पानी लेके जाइए। 12 मैन चाहिए क्या? हाँ 3 दौड़े है ना, चेक करायचं का? ओके, बाउंड्री चेक कर रहे हैं। चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। DCC 11 मोरबे आणि त्यांना फाईट करणार संघ असेल आई गावदेवी वेदिका LX 11 खोणी ब। या दोन्ही बालाड्रेस संघामध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत। जो संघ नायक इथे उशिरा आला, जर संघ नायक एखादा उपस्थित असेल तर उपस्थित संघ नायकाला टॉसचा कॉल देण्यात येणार आहे। हेलो, तो ये चव्वा नहीं है, अच्छी फील्डिंग वहां पर हुई है। नाही इथे दाखवलंय त्यांनी, पंचाने दाखवलंय इथे। श्री मुकुंद राजे, कमलाकर शेठ पाटिल, यहाँ पर हरेश शेठ केनी, दूसरे हमारे बात करें तो उमेश केनी, चारों का काफी जबरदस्त थाट हम देख रहे हैं। और यहाँ से ये काफी अच्छा खूबसूरत मैदान भी है, जिसमें ये खूबसूरत टूर्नामेंट हम देख रहे हैं, छत्रपति ट्रॉफी को देख रहे हैं। 39 रन पहले 3 ओवर में, अब 2 ओवर का खेल अभी भी बचा हुआ है और इन 2 ओवर में किमान 25-30 रन भी आते हैं तो भी एक अच्छा बड़ा टारगेट यहाँ पर सेट हो सकता है। लेकिन इन 2 ओवर में कम से कम 15-16 के अंदर रोक लगाते हैं तो निश्चित तौर पे कमबैक हो सकता है टीम उसाटने का। वेलकम उसाटने बनाम यहाँ पर खुटारी जिस तरह से खेल रही है। विशाल पाटिल यहाँ पर अब गेंदबाजी के तौर पर आ चुके हैं। 4-5 गेंदबाजों का इस्तेमाल यहाँ पर इस टूर्नामेंट में है 5 ओवर के लिए। हर एक खिलाड़ी को मौका देने की कोशिश हो रही है। ये अच्छे संकल्प बना है मेरे हिसाब से, क्योंकि आजकल टीमें भी इस सोच में लगे हुए हैं कि चलिए आप बहुत से टूर्नामेंट में 5 ओवर के लिए 5 गेंदबाज होते रहते हैं, तो अपने टीम की ओर से भी एक आध अच्छे गेंदबाज को भी तैयार किया जाए। नहीं तो फिर वही गेंदबाज, वही बैटर, वही सब होते हैं। 12वां आखिर 12 भी रहता है। आपको यदि अंदर जाना है तो आपको भी प्रैक्टिस के दरमियान अच्छा खेल करना होगा। और ये देखिए बहुत ही बेहतरीन, लेकिन देखना है खिलाड़ी वहां पर मौजूद। क्या स्टॉप, 2 रन तो पूरे हो चुके हैं। रोहित ने वहां पर क्या स्टॉप किया है। विशाल देख रहा था कि ये गेंद तो सीमा पार नहीं जाएगी, लेकिन नहीं, बिल्कुल वहां पर मिस्टाइमिंग स्ट्रोक था। मौका था बल्लेबाज को, वहां पर बल्लेबाज की विकेट लेने का मौका था उस समय रोहित को, जो खिलाड़ी वहां पर मौजूद है फील्डिंग के दौरान। मिस किया वहां पर उन्होंने। 2 रन मिले।
क्या बात है, जबरदस्त तड़ाका था। 6 रन। हिंदुस्थान हादरून गेलाय, वाघ नख्या वापरून अफजल खानाला देखील फोडून गेलाय आणि स्वर्गात जाऊन त्याने देवानेच झुकून मुजरा केलाय. असा एकच राजा माझा शिवा होऊन गेलाय. धन्य ते माऊले, धन्य तो माझा शिवा. स्वराज शेठ म्हात्रे आमचे संदीप शेठ म्हात्रेंचे सुपुत्र आहेत, जे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करीन व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तो 47 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं। विशाल म्हात्रे यहाँ से नीलेश म्हात्रे आउट होने के बाद 1 डाउन के ऊपर आए हैं और काफी अच्छा खेल अब तक वो कर रहे हैं। 5 गेंदे अब तक उन्होंने खेली है और 15 रनों का योगदान दिया है। ये निर्णायक पारी है मेरे हिसाब से। ओह क्या बात है, जबरदस्त। 6 रन। संदीप पाटीलचा आणखीन एक जर ठोकला फलंदाजाने तर एस एस ट्रान्सपोर्टचे मालक संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडनं 2026 रुपये मात्र देण्यात येतील. आमचे स्वराज शेठ म्हात्रे पहा, शांततेचं प्रतीक, एक हास्य सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहायला जात आहे. ते आमचे स्वराज शेठ म्हात्रे यांचं आगमन. क्या बात है, 2026 ये साल चल रहा है, नया साल है, नए साल की नई शुभकामनाएं। और यहां से ये 4 रन यानी कि नो बॉल है, 5 रन मिलेंगे। 4+1। छत्रपती ट्रॉफी चषक ठेवलाय मानाचा, श्री छत्रपती ट्रॉफी चषक ठेवलाय मानाचा। क्या बात है, जबरदस्त लेकिन उतना ही बेहतरीन खेल इस समय विशाल म्हात्रे और खुटारी की तरफ से होता हुआ नजर आ रहा है। मयूर म्हात्रे एक तरफ, नीलेश म्हात्रे आउट हुए, उनकी भी अच्छी पारी। टोटल इस समय 58 रन, 58 गेंदबाज यहाँ पर विशाल पाटिल महंगे साबित होते हुए नजर आ रहे हैं। फ्री हिट की एक गेंद है विशाल की। 58 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। उठाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक है, फ्री हिट की गेंद, कैच ड्रॉप तो हो चुका है। फायदा तो होगा नहीं, लेकिन यहां पर बल्लेबाज को 2 रन मिलेंगे और इन 2 रनों के साथ टोटल 60 रन स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम गेंद इस चौथे ओवर की। 8 गेंदे 27 रनों की पारी अब तक खेली है बल्लेबाज विशाल म्हात्रे ने। जबरदस्त, क्योंकि राहुल हमेशा कहा जाता है कि 1 डाउन के ऊपर जो भी प्लेयर आता है वो विस्फोटक प्लेयर होता है, हार्ट हिटर बल्लेबाज माना जाता है, जिनके बल्ले से बड़े हिट माहिर होते हैं। और वही खेल इस समय विशाल की तरफ से। अंतिम गेंद इस ओवर की। 60 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। चलिए सागर कुछ टिप्स दे रहे हैं, लेकिन जल्दबाजी कीजिए। हाँ, टाइमिंग अलर्ट बिल्कुल है, ये नहीं है कि आप ज्यादा वक्त ले। ओह ये देखिए, ये 4 रन 22 के तौर पे मिले हैं और इसी के साथ ये 4 ओवर का खेल में है समाप्त हो चुका है। और 4 ओवर के समाप्ति के बाद 64 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। स्वर्गीय अक्षय पाटीलच्या नावाने गाजताई जोशान सामना, स्वर्गीय अक्षय पाटीलच्या नावाने गाजताई जोशान सामना। श्री छत्रपती ट्रॉफी चषक करताई संघाना दिवाना, श्री छत्रपती ट्रॉफी चषक करताई संघाना दिवाना। क्या बात आहे, जबरदस्त. स्वर्गीय अक्षय बालराम पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून श्री छत्रपती ट्रॉफी 2026 माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली जाते. चला, टीम मीटिंगसाठी टाइम नाही आहे. ड्रिंक्स ब्रेक ज्यावेळी असतो त्यावेळी तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. चला,
क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. चला टॉस 64 रन 64. टॉस साठी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत. DCC 11 मोरबे आणि त्यांना फाईट करणारा संघ आई गावदेवी वेदिका LX 11 खोनी ब. तो चलिए अंतिम ओवर का खेल महज बचा हुआ है. टोटल 64 रन अब तक बन चुका है इस समय स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी एक ओवर का खेल बचा. इस ओवर में राहुल इस गेंदबाज ने विशाल पाटिल ने 25 रन खर्च किए हैं. आज 25 रन बन रहे यहाँ पर एक एक ओवर में. और 4 रातों में ऐसा भी देखा है कि 6 में 4 भी नहीं बन रहे. 6 में 5, 6 में 6, 6 में 4, ऐसी दिक्कतें आ रही हैं. सुनील अजय पाटिल है तलोजा मजकूर के. वो भी एक अच्छे खिलाड़ी है. एक काल में थे अच्छे, अभी रिटायर है, लेकिन इस टूर्नामेंट के लिए अच्छा योगदान उनका भी. अजय पाटिल आपका भी स्वागत. लेकिन इस वक्त करण मडवी का इस्तेमाल किया अंतिम ओवर में. स्लॉग ओवर है, अटैकिंग ओवर. मयूर म्हात्रे इस समय बल्लेबाजी के तौर पे स्ट्राइक को रोटेट कर रहे हैं. शॉट ऑफ लेंथ, ये गेंद हवा में है. खुद गेंदबाज दौड़े थे, उल्टे कदमों से इस कैच को लपकने के लिए दौड़े थे अजय. करण मडवी. तो यहां से 2 रन मिलेंगे और 2 रनों के साथ स्कोर है 66 रन 66. 66 रन यानी कि देखना है. ओहो, ये देखिए यहां से रन तो पूरा होता हुआ दूसरी की. चलिए, क्या अंपायर इस रन नहीं है तो डॉट गेंद है. यस, बिल्कुल. चलिए, यदि आपको ऐसी रन नहीं दी जाएगी ये ध्यान में रखना है. पहले सूचित किया है आयोजनकर्ताओं ने. और अभी डॉट गिना चुके तो स्कोर उसी जगह के ऊपर रुका हुआ है. 66 रन 66. हो, यहां से ये देखिए एक और डॉट गेंद की समाप्ति. अंतिम ओवर यानी कि अंतिम ओवर में हमेशा अटैक देखने को मिलता है, लेकिन इस ओवर में तो बल्कि करण मडवी अटैक कर रहा है बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि 3 गेंदें अब तक हो चुके हैं और 3 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए हैं. इसमें 6 गेंद लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है. अच्छी फील्डिंग, भाया थे वहां पर, लेकिन एक ही रन मिलेगी. और इससे 1 रनों के साथ स्कोर 67 रन 67. अभी भी 2 गेंदों का खेल महज बचा हुआ है. अंतिम 2 गेंदें बची हैं. करण मडवी इस समय सामने बल्लेबाज विशाल म्हात्रे. हो, ये देखिए यहां से वाइट कॉल. बिल्कुल यहां से अतिरिक्त के रूप में 1 रन 68 रन 68 68 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं. तीसरा मुकाबला आज के इस नाइट फॉर्मेट का हम देख रहे हैं. ओहो, ये देखिए यहां से एक और वाइड गेंद. 69 रन अब टोटल स्कोर कार्ड के ऊपर 69. एक अच्छे टारगेट में तब्दीली हो रही है. हा, याचबरोबर आमचे सन्माननीय बाबूराव शेटकेनी पेठालीचे. तर बाबूराव शेटकेनी यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. एक और वाइड गेंद, यानी कि 3 गेंदें लगातार वाइड. सब कुछ अच्छा चल रहा था, लेकिन खुद बिगाड़ दिया है, क्योंकि अच्छी तारीफ कभी कभार पसंद नहीं होती है. खूबसूरती के साथ इस गेंद को खेला है. स्क्वायर में खिलाड़ी मौजूद है. महज मिलेगी सिंगल 1 ही रन और इस 1 रनों के साथ स्कोर 71 रन. अभी भी 1 गेंद बची हुई है. 71 रन
इस गेंद के ऊपर क्या नंबर आएगा ये देखना है, क्योंकि सामने बल्लेबाज है मयूर। 71 रन, 89 रन इस टूर्नामेंट का स्कोर था, 89, और वो भी पहले ही दिन धरना टीम के नाम था। एलईडी स्टम्प्स वहां पर हाईलाइट कर रहे हैं। 71 है टोटल अंतिम गेंद इस पहले सत्र की। खूबसूरत यहां पर कवर्स पा लिया है, गेंद सीमा पर 4 रन, और इसी के साथ 75 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 76 रनों का लक्ष्य है, लेकिन देखना इस लक्ष्य को किस तरह से हासिल किया जाएगा सेकंड सत्र में वेलकम उसाटने की तरफ से, और किस तरह से इस लक्ष्य को रोका जाएगा यहां से खुटारी टीम की तरफ से। जानने के लिए चलते हैं सेकंड सत्र के लिए। रोशन पाटिल इनकी आवाज, तब तक कॉम बॉक्स में वहां पर चलेंगे टॉस बॉक्स की तरफ। सही राजे हॅलो, चला आपण सन्मान घेऊया सर्वप्रथम स्वराज मात्रे। या स्वराज आपला सन्मान आम्ही करतो या व्यासपीठावरती। आमचे SS ट्रान्सपोर्टचे मालक संदीप शेठ मात्रे यांचे ते सुपुत्र आहेत। तर या स्वराज शांततेचं प्रतीक, चेहऱ्यावरती सातत्याने त्यांच्या स्मित हास्य, एक शिक्षित व्यक्तिमत्व आहेत। चला आमचे स्वराज यांचा सन्मान मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आपण करूया स्वराज शेठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान। चला टॉस देखील आमचे स्वराजच करणार आहेत। किती प्रेम आहे कमलाकर शेठ पाटील साहेबांचा, मुकुंद राजे साहेबांचा। खोणी संघाचे संगणक या ठिकाणी आलेले आहेत। गावदेवी आई गावदेवी वेदिका LX11 खोनी ब संघाचे संगणक आहेत। प्रतिनिधित्व करणारा DCC मोरबे संघ या ठिकाणी पहिला चेंडू टाकण्या अगोदर सज्ज राहिलेले आहेत। स्वागत आहे DCC मोरबे टीम। चला समोर आपण नाणेफेकी आमचे करतील संदीप शेठ थांबा। टॉस को बॉस कोण होते पाहूया। पहिल्या फेरीतील अंतिम मॅच। चला कॉल, इट्स अ टेल। नाणेफेकी जिंकली DCC मोरबी टीम। सर्वप्रथम निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षक। 5 षटकामध्ये 5 गोलंदाज। समोर संघ आपण पाहतोय खोनी ब संघ हा देखील भरपूर ताकदवर संघ आहे। तर किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू, कारण मला तर वाटतं त्यांच्या पहिलाच सामना असेल त्यांच्या विरुद्ध आमचा। बघू, कमी कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत आयोजनाबद्दल 2 शब्द। आयोजन तर खूप सुंदर आहे, कारण डे नाईटचा फॉर्मॅट आहे आणि त्यात आता नाईटचं म्हणतो तिसरी मॅच चालू असेल। चांगलं आयोजन। ओके, ऑल द बेस्ट। हे होते DCC मोरबे संघाचे संघनायक। त्यांनी जिंकलाय टॉस आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा। चला मान्यवरांचा आभार। मॅच ऑन होते। आता जाऊया द्वितीय सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार। पनवेल असोसिएशन समालोचक समितीचे सचिव आमचे रोशन पाटील सरांचा आवाज, पहाडी आवाज, आमचे बंधुतुल्य मित्र रोशन पाटील सर। थँक्यू सो मच। धन्यवाद, थँक्यू सो मच साईराजे सर तळोजे मजकूर। अच्छा, या 5व्या रात्रीतील डे नाईट हा आपल्याला फॉर्म्युला पाहायला मिळतो आणि त्यातील लढत क्रमांक 3 कडे आता प्रस्थान केले जाईल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा सर्व मंगल्य मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। धावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। मूर्तिकेचे पवित्र तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजुनी या कैलाशी हिंदोत्सव साजरा शिवराय तुझं माझा मानाचा मुजरा। श्री गणेश क्रिकेट संघ तळोजे मजकूर, श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेठाली आयोजित कैलासवासी दिवंगत अक्षय बालाराम पाटील स्मृती आणि श्री छत्रपती ट्रॉफी 2026 या स्पर्धेचं दमदार आयोजन पाहायला मिळतं। अगदी 1 जानेवारीला या स्पर्धेचं बिगुल वाजलं। आज 5 तारखेला हा डे नाईटचा हा फॉर्म्युला पाहायला मिळतो। अंडर फ्लड लाईट्स सध्याकडील ही मॅच सुरू असताना अगदी दुसऱ्या इनिंग दरम्यान फ्लड लाईट्स इथे ऑन होत आहेत। ऋषभ मंडप डेकोरेटरचे प्रोपायटर जगनशेठ दाडाकोर वावंजे कुंभारपाडा यांच्या माध्यमातून हे मंडप आस्थापन, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील
आणि उत्तरार्धाच्या कालखंडाला आता आपण सुरुवात करू. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सर मोरबी यांना पाहिलं आणि आता लक्ष वेधित केलं जाईल उत्तरार्धाकडे, जिथे जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 76 धावसंख्येची. 76 धावा उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत. राहुल पोरजी यांचं दमदार गुणसंख्यांक लेखन, यंदाचं हंगाम पहिल्यांदाच ते हँडल करतायत आणि त्यांनाही अगदी त्यांच्या संबंध कार्यासाठी आमच्या कॉमेंट्री डिपार्टमेंटकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. समालोचक खूप आहेत परंतु गुणलेखक खूप कमी आहेत, परंतु ते जॉईंट होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. उत्तरार्धाकडे आता लक्ष वेधित केलं जाईल, जिथे 76 धावसंख्येचा पाढा इथे अवगत करायचं उसाटणीला. पहिला बॉल अबे फ्रॉम द बॉडी, अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा चेंडू इथे सफर केला जातो. जिथे पाहिलं तर व्हाईट बॉल सफर झालाय. पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते सागर पाटीलच्या साथीनं, खेळाडू पाहायला मिळतो संकेत पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो आदर्श म्हात्रेचा वापर राहिलाय. पिबनचं पहिलं षटक, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्टली हिट, काम तमाम होऊ शकलं असतं परंतु फेकी खूप खराब पाहायला मिळते. बॅकअप चांगलं राहिलं. पहिल्यांदा स्क्वेअर कट लगावण्याच्या बेतामध्ये असलेला खेळाडू, त्यानंतर यष्टीरक्षकापर्यंत आपण थ्रो पाहिला. याच दरम्यान आमचे पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत श्री छत्रपती ट्रॉफी 2026 मध्ये. अगदी उत्तम दर्जाची लढत घडताना पाहायला मिळेल परंतु दारोमदार घ्यावी लागेल. फलंदाज संकेत पाटील आपल्या खांद्यावरती, सळगचा हा दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतो. धावसंख्या पुढे मार्गस्थ होत असताना 4 धावा धावपटलावरती लागतायत. 76 धावसंख्येचा भलं मोठं आव्हान हे तोडीत काढायचंय फलंदाजीच्या माध्यमातून. वेलकम उसाटणीला. सुसाट वेगानं फलंदाजी ही अवगत करायची आहे. चैतन्येश्वर 11 खुटारी संघाविरोधात दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज होतोय. संकेत पाटीलच्या पाठमधून सागर इथे आक्रमक झालाय. सागर आणि संकेत ही जोडी पाहायला मिळते आणि त्यातील सागर आक्रमक होत असताना त्याच्या पाठमधून हा पहिला षटकार. नक्कीच आता मात्र झाली आहे तर फक्त खुटारीसाठी, कारण या ठिकाणी बाबा तो प्रेम आहे गावकरी टीमवरती, तर 2026 रुपये देण्यात येतील विकेट हॅट्रिकसाठी देखील. अगदी बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. सागर पाटीलनं पाहिलं, त्यांनी हेरलं, त्यांनी दागला षटकार. फुल्लर लेनचा बॉल तो सोडणार नाहीये. घातक फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. आपल्या कारकिर्दीमध्ये अगदी 6 ते 7 मोटरसायकल ज्याच्या नावावरती आहेत असा हा सागर पाटील. अगदी प्रत्येक विभागामध्ये गेल्यानंतर या खेळाडूची दहशत राहिली आहे. मग तळोजा MIDC असो, ND विभाग असो, त्यानंतर सातत्याने या खारघर परिभागामध्ये वेलकम 11 उसाटणे संघाचं कार्य हे निश्चित चांगलं राहिले. परंतु खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं, दमदार फटकेबाजी पाहिली. उत्तरार्धामध्ये तेच घडलं जातं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक आलेला हा अजून एक दमदार चौकार. दमदार वार डीप मिडविकेटच्या टोक्यावरून तंतमाता सनसनाता छगा षटकार. करत असताना एकूण धावा पाहायला मिळत आहेत
21 रन्स, 0 विकेट लॉस. टीम वेलकम 11 उसाटणे पहिला गोलंदाजाचं वेलकम केलं. गोलंदाज होता आदर्श म्हात्रे विरोधात अटके पार आपण फटके पाहिले. या गोलंदाजा विरोधात अगदी मोठी चपराक पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूगणिक आपण हाणामारी पाहतो आणि या पिबनच्या पहिल्या षटकातील एका चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि समोर पाहायला मिळतो उंच कुडा काढो उजव्या हाताचा संकेत. संकेत नामक फलंदाज नेहमीच आक्रमक होताना पाहिलंय. यष्टाच्या मागे उत्तम दर्जाचं कार्य पाहायला मिळतं. फील्ड डिपार्टमेंट जतीन मात्रे त्या ठिकाणी सज्ज होते. पहिलं षटक हे समाप्त झाले आणि धावा लागतायत धावपटलावरती बिनगडी बाद. वेलकम 11 उसाटणे जाऊन पोहोचतोय 22 घरात. इंटरनेट मॅचिन सारखी स्पर्धा पॉवरफुल, इंटरनॅशनल मॅचिन सारखी स्पर्धा पॉवरफुल. श्री छत्रपती ट्रॉफी चषकाची अलग हाय लेवल, कमलाकर पाटील दादानी चषक ठेवलाय तलोजे मजकूर गावान. अक्षय बालाराम पाटील स्मृती आयोजित ठेवला या चषक, अक्षय बालाराम पाटील स्मृती आयोजित ठेवला या चषक. क्युटीज अगदी स्मृतींना ओझाला देणारी ही आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. कैलासवासी अक्षय बालाराम पाटील, कैलासवासी गजानन गोविंद केनी यांच्या स्मरणार्थ यांच्या स्मृतीला उजाळा देत श्री छत्रपती ट्रॉफीचं दमदार आयोजन या पेठाली क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री कमलाकर शेठ पाटील समाजसेवक, त्यांच्या साथीनं सन्माननीय श्री मुकुंद शेठ राजे समाजसेवक यांची एक दमदार कार्यप्रणाली इथे पाहायला मिळते. आणि या जोडीच्या माध्यमातून उत्तम दर्जाचं आयोजन आणि या आयोजनामध्ये बेधुंद करणारी फटकेबाजी दाखवत असताना संकेत पाटीलच्या पाठमधून अजून एक धमाका षटकार. सत्तेचाळीस धावा, जिथे 70 पार पाडल्यानंतर 76 धावा घडल्या गेल्या. असं वाटलं की हा सामना काहीसा एकतर्फी घडेल, परंतु वेलकम 11 उसाटणे हा संघ आपली दादागिरी पेशकश करतोय. ठाणे जिल्ह्यातून अंबरनाथ परिभागातून हा संघ बिलॉंग करतो. जेव्हा जेव्हा रायगड जिल्ह्यामध्ये आलाय तेव्हा तेव्हा या संघाची दहशत पाहिली आहे, परंतु समोरील संघ पाहायला मिळतो रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील दमदार कामगिरी करणारा, चैतन्यपूर्व खेळीची आखणी करणारा चैतन्येश्वर खुटारी हाही संघ तितका तगडा आहे. अनेक संघांना पाणी पाजणारा हा संघ आज शिकस्त देईल का उसाटणे या संघाला, हे सुद्धा पाहावं लागेल. धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. 28 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलावरती फुलतंय. स्क्वेअर कटचा अजून एक देखना फटका, आलेला अजून एक दर्जेदार चौका. अगदी सोनेरी आणि चंदेरी कामगिरी सध्या घडीला हा फलंदाज दाखवतोय. ज्या दर्जाची क्वालिटी मयुरा ज्वेलर्स आणि भवानी ज्वेलर्सची पाहायला मिळते, तितक्याच क्वालिटीचा दर्जेदार सोनेरी पडाव सध्या घडीला अवगत करत असताना उसाटणे संघाची कर्मवीर आणि धर्मवीर जोडी सागर पाटील आणि संकेत पाटील स्पष्ट संकेत देत आहेत. धावसंख्या पुढे आग ओकतीये. एकूण धावा लागतायत धावपटलावरती 32 रन्स, 32 धावा धाव पुस्तकावरती रुजू होत आहेत. जसे मोठे फटके आले आता धाबे धनांत आहेत. फील्डिंग डिपार्टमेंटमध्ये पूर्णपणे चेंजेस पाहायला मिळत आहेत. शामी यांना पूर्णपणे चेंज केलाय. गोलंदाज तयार. हो, बॅटची आतली कडा डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव जलद गतीने इथे प्राप्त केली जाते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विशाल माद्रे अगदी खुल्या गटामध्ये खेळत असताना सुद्धा या खेळाडूची पॉवर, त्याचा वावर हा खूप वेगळा आहे आणि ग्रामीणच्या माध्यमातून याही आपण खेळाडूची दहशत पाहिली आहे. अगदी रायगडाच्या आणि पनवेलच्या प्रत्येक
स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपली पॉवर समर्पित केली आहे, परंतु समोर पाहायला मिळतो सिक्सर किंग बायकर मॅन सागर पाटीलच्या बाटमधून अजून एक षटकार. आमचे पुढील आयोजक सन्माननीय श्री उमेशजी केणी समाजसेवक, सन्माननीय श्री हरेजी केणी आमचे समाजसेवक, आमचे हे 4 दमदार आयोजक आणि यांच्या साथीनं आमची A1 जोडी यांचं एक नेहमीच पाठबल नेहमीच श्री छत्रपती ट्रॉफीला लागले असे सन्माननीय श्री संतोष शेठ पाटील असतील, दीपक शेठ पाटील असतील. हा समाजसेवकांचा पूर्णपणे वेळा पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा दमदार शामियाना तितकीच दमदार लढत पाहायला मिळते. ओहो, धक्कादायक धक्कादायक प्रयत्न, अगदी रिव्हर्सचा बेमिसाल फटका, अजून एक दर्जेदार चौका. आक्रमक शैलीचे फटके येत असताना गोलंदाजावरती पूर्णपणे हल्ले चढत आहेत. सागर पाटील सिक्सर किंगची भूमिका इथे अवगत करत असताना विशाल विरोधात त्यांनी अटके पार हे निश्चितच फटके लगावले. दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आदर्श त्या ठिकाणी सज्ज होते आणि अगदी पहिल्या 2 षटकांदरम्यान धावपटलावरती धावा बनताना पाहायला मिळतात. बिनगडी बाद 44 आणि आता येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता. 18 चेंडू 32 समीकरण अजूनपर्यंत तय करायचे. P1चं पहिलं षटक पाहिलं तिथे आलेला 20 धावा. द्वितीय षटकादरम्यान स्वतः ट्रम्प कार्ड सरसेनापती विशालमय कार्य करणारा विशाल मात्र विरोधात अटके पार 22 धावा आपण पाहिल्या. पाहुण्यांची मांदी आली या मंचकावरती पाहायला मिळते. गजानन दादा मडवी साहेब तलोजा मजकूर भोईरपाडा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे बाबूराव शेठ केणी, उमेशजी केणी आणि हरेजी केणी यांचे ते पिताश्री आहेत, त्यांचं देखील व्यासपीठाकडे आगमन झालेलं, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रामस्थ मंडळ तळोजे मजकूर असतील, ग्रामस्थ मंडळ पेठाली असतील, या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सहभाग सातत्यानं श्री छत्रपती ट्रॉफीमध्ये आपण पाहत असतो. कारण ही आपुलकीचं आपण आयोजन पाहतो आणि नेहमीच प्रत्येक ग्रामस्थांचा सन्मान या ट्रॉफीमध्ये आपण होताना पाहिलाय, ज्यामध्ये अगदी दोस्ती पाहायला मिळते. श्री गणेश क्रिकेट संघ तळोजे मजकूर, श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली यांच्या माध्यमातून ही दमदार स्पर्धा टेनिस विश्वाला भेटीला येते. आणि आज दर्जेदार लढतींचा आपण आगाज पाहिला. डे मध्ये तात्काळ त्वरित 2 लढती संपन्न होत असताना त्वरित नाईट मधील हा पहिला सामना पाहू शकता. अगदी तिसरा सामना धमाकेदार पद्धतीने पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना जलद गतीने ही धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. जतीन मात्रेला जी जान से गोलंदाजी सफर करावी लागेल. मजबूत खांद्याचा हा गोलंदाज, लांब लचक रणप पाहायला मिळतो आणि समोर पाहायला मिळतो खेळाडू ऑलराऊंडर संकेत पाटील. ओहो, बॅटची कडा होती की काय, लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. टेमी सरांचा इशारा बॅट क्रिकेटचा, परंतु पाहिलं तरी ते डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. खूप उशिरानं अगदी डॉट बॉल इथे आलाय. अगदी 13 चेंडूंनंतर हा 14वा चेंडू काहीसा सुटकेचा निश्वास सोडत असताना जिथे डॉट बॉलची समाप्ती पाहिली. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्लिअर केलंय. डीप मिड विकेटहून क्षेत्ररक्षक पुढे धावतायत फक्त एकच धाव मिळते. अगदी या षटकादरम्यान धावसंख्येला पूर्णपणे रोख लावण्याचा प्रयत्न राहिलाय. पहिल्या 2 षटकांदरम्यान वादळी खेळी पाहिली, ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस धो बरसावा त्या पद्धतीनं धोबी पछाड फटकेबाजी. सागर पाटील, संकेत पाटील, वेलकम 11 उसाटे संघाच्या माध्यमातून सुसाट वेगानं धावा होताना पाहिल्या, परंतु सद्य घडीला पाहिलं तर धावसंख्येला आता रोख लावली आहे जतीन मात्रेनं. जतीन विरोधात अटके पार फटका खेळण्याचा मनसुबा आखलाय. क्षेत्ररक्षकाला पुढे जायचं होतं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते.
साहिल मात्रेला चकवा दे, चेंडू सीमा पार, अजून एक चौकार. चौदा चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. डीजेला संधी कमी असेल, निवडणुकीची धामधुमाली आहे आणि वेळेमध्ये आयोजकांना हे शिवधनुष्य पेळायचे. 14 चेंडू 26 समीकरण. सांगी कोठ्याचं अर्धशतक कंप्लीट होत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने छपराक, उत्तम दर्जाचा ऑफ ड्राईव्हचा फटका, पाठोपाठ सळग हा दुसरा ब्लास्ट, पाठोपाठ लगातार 2 चौकार. भागीदारी काय असते हे या फलंदाजाकडून पाहिलं तर अगदी 17 चेंडू मध्ये पाटील आणि 8 चेंडू 23 वरती खेळतोय संकेत पाटील. प्रतिस्पर्धी संघाला एक स्पष्ट संकेत या दोन फलंदाजांनी दाखवून दिले की पहिल्या पूर्वार्धामध्ये जर तुम्ही धाबा बनवू शकता तर उत्तरार्धामध्ये आम्ही सुद्धा टफ फाईट देऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे ध्येय धोरणं आखली जात आहेत. चला स्पीडली खेळायचे. अगदी खूप सारे लढती आजच्या दिवसामध्ये आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत. 76 धावसंख्येची आवश्यकता असताना असं वाटलं की हा सामना कदाचित एकतर्फी होईल, परंतु विजयाची ही महानांदी अगदी अंतिम चरणामध्ये उत्तम दर्जाची पाहायला मिळते. सामना कसा असतो याचं ज्वलंत उदाहरण सध्या घडीला दोन संघनायक संघातील खेळाडू दाखवत असताना अंतिम टप्प्यामध्ये विजयाचा गुलाल कोणाच्या खांद्यावरती पडेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. अगदी साखळी फेरीतील ही मॅच क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळते. येथून यापुढील सामनाही पाहायला मिळेल. DCC मोरबे संघाच्या अगेन्स्ट खेळताना आई गावदेवी वेदिका LX11 खोनी ब. ठाणे जिल्ह्यातील संघ खोनी खेळेल ND परिभागातील मोरबे संघाविरोधात. याही दोन संघांना कॉमेंटरी बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. काहीसा वेळ हा व्यतीत केला जातो. स्पीडली खेळायचंय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता असताना आलेला चतुर्थ गोलंदाज श्रवण म्हात्रे या गोलंदाजाचा वापर विशाल म्हात्रेने केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने विशाल पाहायला मिळतो. त्यानंतर विनायक यष्टांच्या मागे दमदार यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिले. आता फिल्डिंगच्या जोरावरती खुटारीला हा सामना जिंकावा लागेल. ओहो, प्रहार केला, फटका काहीसा फसलाय. अगदी नोमॅन्स लँड सेफ लँडिंग पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार राहिला. आमचे इको कॉमेंटेटर संजयदादा भोईर असे खुटारी आपले मनपूर्वक स्वागत केले जाईल. नेहमीच खुटारी संघासाठी नेहमीच एक चांगलं पाडवल असं आपलं मनपूर्वक स्वागत. अलीकडे पाहिलं तर पहिल्या 3 षटकांदरम्यान वादळी खेळी पाहिली आणि आता जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती काढो श्रवण म्हात्रे उत्तमरित्या षटक हाताळतोय. या षटकादरम्यान जर घातक गोलंदाजी राहिली तर मॅचमध्ये घरवापसी दाखवू शकतो गोलंदाजी करणारा खुटारी या संघ. कारण अंतिम चरणामध्ये नेहमीच या मात्रेनं चांगली गोलंदाजी साकार केली. युवा जिगरबाज गोलंदाज अगदी खूप कमी वयामध्ये ज्याला चैतन्येश्वर 11 खुटारी संघामध्ये खेळण्याची नामी संधी लावली. आज त्या संधीचं सोनं या खेळाडूला करावं लागेल. तर मंडप डेकोरेशन आमचे जगन्नाथजी दाडावकर कुठे असतील त्यांनी मंचकरशी लगेच संपर्क साधायचा आहे. पहा ओहो, पुन्हा एकदा स्क्वेअर कट. उत्तमरित्या हा लेट कटचा आपल्याला फटका पाहायला मिळतो. सीमा पल्ल्यात चेंडू जात असताना उत्तम दर्जाची फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. जितू त्या ठिकाणी सज्ज होता आणि तात्काळ या चेंडूकडे 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. सिंगल डबलनं धावा सुद्धा बनल्या जाऊ शकत आहेत. त्या दृष्टिकोनातून ध्येय धोरणं आखली जात आहेत. बिन गडी बाद 61 धावा सध्या घडीला धावपट्ट्यावरती लागत आहेत आणि 10 चेंडूमध्ये अद्याप बनवायच्यात 15. मॅच बनवू शकते. ती बनवायची असेल तर गोलंदाजाला वाखाणण्याजोग कार्य हे साध्य करणं गरजेचं आहे. राईट मोर द विकेट मारा राहिला. अगदी बॅकफुटला जात हा फटका खेळण्याचा प्रयत्न. उत्तमरित्या फटकेबाजी आलेला अजून एक दर्जेदार चौकार.
विचार केला तर 3 अर्धशतकांच्या खेळा पाहिल्या आपण फलंदाजांच्या माध्यमातून. आशिष पाटील धरणा याच्या माध्यमातून अर्धशतक पाहिलं आणि सध्या घडीला 12 चेंडू 39 धावसंख्येवरती खेळताना आपण सागर पाटील या नामी फलंदाजाला पाहू शकता. त्याला साथ देणारा खेळाडू संकेत पाटील. अष्टपैलू गुणवान कार्य वेलकम 11 उसाटणे संघाच्या माध्यमातून येथे साध्य केले जातं. आमचे उत्कृष्ट गुणसंख्याक लेखक जतीनबाई गोंधळी उसाटणे. या ओव्हरमध्ये गोलंदाजाला दमदार कार्य हे साकार करायचे. श्रवण माद्रे अलीकडे चौकार लागल्यानंतर तात्काळ या गोलंदाजानं कमबॅक साधले. धावसंख्या जाऊन पोहोचते 66. 8 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता असताना विनायक म्हात्रेनं पकडलेला दर्जेदार झेल लागतोय पहिला दे धक्का. खुटारी संघाला काहीशा वेदना सहन कराव्या लागत आहेत, परंतु अंतिम टप्प्यादरम्यान कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करताना आपण गोलंदाज श्रवणला पाहिलं. ज्या श्रवणनं फक्त एकच मोठा फटका हा खर्चिक केलाय, परंतु तात्काळ इकॉनॉमिकल स्पेल त्याने साकार केलाय. 7 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. सत्ता राखायची आहे आणि इथे सत्तेमध्ये राहायचं असेल तर श्रवणला हा चेंडू उत्तम दर्जाचा सबर करावा लागेल. नवीन खेळाडू करण मडवी. करण मडवी हे काय केलं, अगदी रिवर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कटे जाय, आणि त्या दर्जाचा फटक्याचा वापर करण मडवीच्या माध्यमातून राहिलाय. यष्ट्यांचा राहिला वेध आणि लागतोय दुसरा दे धक्का वेलकम 11 उसाटणीला आणि सामन्यामध्ये शिरकाव करतोय खुटारी. खेळाडू ऋतिक पाटील. अंतिम चरणादरम्यान सामन्याला काहीशी कळाटणी येते. पहिल्या 3 ओव्हरचा विचार केला तर सामना अगदी वेलकम 11 उसाटणे संघाच्या पूर्णपणे खेमामध्ये राहिला, परंतु अलीकडच्या या ओव्हरचा विचार केला तर श्रवणनं दमदार षटक हाताळलं. फक्त 8 धावा. सबसे ग्रेट ही ओव्हर त्यांनी सफर केली. 8 धावा त्यानं खर्च केल्या. इकॉनॉमिकल स्पेल काय असतो हे त्यानं त्याच्या माध्यमातून समर्पित केलं. आणि आता अंतिम चरणादरम्यान समीकरण पाहायला मिळेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा. या श्री छत्रपती ट्रॉफीचा विचार केला 6 चेंडू 4 धावा सुद्धा वाचल्या गेलेत. 6 चेंडू 5 सुद्धा हे समीकरण पाहिलं होतं. 6 चेंडू 10 हे समीकरण पाहिलं आणि 6 चेंडू 6 धावा सुद्धा डिफेन्स होताना आपण पाहिल्यात. इतका दमदार कार्य या संबंध स्पर्धेमध्ये आपण होताना पाहिला. ज्यानं या स्पर्धेमध्ये संघर्ष केलाय त्या संघाच्या वाटेला विजयाची पताका आपण फडकताना पाहिले. परंतु या लढतीचा विचार केला सामना सध्या घडीला काहीसा बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो. इथून कोणीही जिंकू शकतो. इथे जिंकेल तो फक्त क्रिकेट, परंतु पहिलाच बॉल धमाकेदार वार. फलंदाज आक्रमक होत असताना सागर पाटील ऑन फायर. गायकर वाकळण आशिष असेल आणि त्यानंतर अगदी भूषण पाटील तळोजे मजकूर अशा 3 फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये अर्धशतक बनवले आणि चौथा फलंदाज ठरू शकतो. जिंकण्यासाठी 4 धावा हव्यात आणि अर्धशतकासाठी सुद्धा सागर पाटीलला 4 धावा हव्यात. सागर नेहमीच स्वतःसाठी कधीच खेळत नसतो, आपल्या सांघिक कोट्यासाठी खेळत असतो हे तो दाखवून देतो.
अगदी मोठा फटका तो खेळू शकला असता, परंतु डिफेन्स क्रिकेट याच्या माध्यमातून अवगत होताना पाहायला मिळतं. 2 धावेने सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. संघ जाऊन पोहोचतोय 74 धावपटलावरती आणि आता फक्त चेंडू शिल्लक असतील 4. जिंकण्यासाठी फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती किरण मात्रे हाही अष्टपैलू खेळाडू आहे, तोही कमबॅक दाखवू शकतो. युवा शक्ती, युवा टेम्परमेंट पूर्णपणे समर्पित करायचंय सागर पाटील विरोधात. चेंडू क्रमांक 3 विनिंग स्ट्रोक. दमदार कार्य आणि जोरदार टाळ्या सागर पाटील साठी. या स्पर्धेतील 4थं अर्धशतक जाते वेलकम 11 उसाटणे संघाच्या सागर पाटीलच्या नावे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. काय सागरचे अर्धशतकी, टोटल त्याच्या बॅट्स मधून रन आल्या 52. जरा प्रेक्षकांसाठी बॅटची मानवंदना दाखवायची आहे. सागर एकदा जोरदार आल्या. प्रेक्षक माय बाप खेळाडूसाठी व्हायला हव्यात. काय दमदार बॅटिंग राहिली. आधी खेळाडू कक्षातून त्याला शुभेच्छांचा वर्षा होतो. आणि आज जर पाहिलं तर वेलकम 11 उसाटणे संघाची एक वेगळी छाप उमटताना पाहिली. अगदी चैतन्येश्वर खुटारी संघानं धावा बनवल्या होत्या 75. 76 धावसंख्या सुद्धा कमी पडल्या. इतकी घातक फटकेबाजी